गुड मॉर्निंग मित्रांनो, मस्त अशी सकाळ झालेली आहे। आज आपल्या घरी गौराई पूजन बसणार आहे। गौराई पूजनाचे गौरीला आगमन, गौरीचं आगमन, तिचे साडी कशी घालायची ते दाखवणार आहे आपण। परत गौरीला खाण्यासाठी फराळ, नाश्ता, गहू, भात, ज्वारी सगळं नैवेद्य दाखवणार आहे कसं करायचं काय ते। आज आपल्याकडे स्पेशल असा दिवस आहे आणि आपण आज तुम्हाला दाखवणार सगळी गोष्ट। तर तुम्ही माझा हा ब्लॉग पूर्ण बघा, जरा वेळ लागेल, जरा टायमिंग वाढेल, पण ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला सविस्तर माहिती कळेल। चला तुम्ही मित्रांनो, हे बघा आपले गौरायांसाठी फराळाचं साहित्य: चिवडा, चकली, बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू, शंकरपाळी, अनारसे, काही आता हे सगळं पॅकिंग करणार आहे आपण मित्रांनो। आता काही पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये पॅकिंग करणार आहे। ह्या मशीनने चांगलं चिटकवायचं, ते चिटकवायची मशीन आहे। असं आपण आता हळू एक एक पॅक करू आपण। चला तर मग पॅकिंग झालं आहे। तर या असे बघा पॅकिंग केलं आपण, करंजी, लाडू, चिवडा, फरसाण वगैरे सगळं। आणि इथं असं ही मशीन आहे, ही मशीन सुद्धा आपण प्रेस करून असं प्लास्टिकचं कागद पॅक होऊ शकतो। आता लाईट गेलेली आहे, झाल्यानंतर मी परत तुम्हाला सविस्तर सांगेल आणि दाखवेल।
गाई गुरांच्या पावलांनी, लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? धनधान्याच्या पावलांनी. लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? आता कोण सांगणार? ऐश्वर्याच्या पावलांनी. लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? आरोग्याच्या पावलांनी. लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? सुख शांतीच्या पावलांनी. लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? सोन्याच्या पावलांनी आल्या. लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? सौभाग्याच्या पावलांनी. लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? देवळात नाही, पहिलं इकडे येतात. लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? सोन पावलांनी आल्या. लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? आरती आता आता किचन गॅस, गोबर गॅसला पण दाखवू. कशाला गोबर करतो? किचन लक्ष्मी कोणाच्या पावलांनी आल्या? आता वरती ठेव आणि इकडं वळवून ठेव आणि नंतर मग हे कर हे कर ओवळ परत नाही आता आरती करायची मग त्यांचं पहिला आरतीच करून घ्यायची. हा आणि मग बांधायच्या. आता ते घरात आलेत ना मग त्यांना चहा बी करायचा मग साड्या घालायच्या. मग ते साड्या घालून मग चहा करायला लय वेळ लागला ना तर साड्याच घालू आधी. लय इकडे झालाय का रे स्टँड आहे? बरोबर आहे. दिसत नेहमी पण ती इकडच्या बाजूला लय सरकल्या उजव्या बाजू त्या साईड चौरंग इकडे सरकवा लागला हळू. नको आता नको हलवायला. अरे मग साडी घालायला येईल का? मग साडी घालल्यानंतर पिन केल्यानंतर मग तिला मुख ठेवायची डेकोरेट त्या साईडला घालू का ह्या साईडला चमकल पण अंधाराला दिसणार नाही. पण आपला बल्ब असतो लाव का बल्ब परत काढायला लागेल ना.
सगळे असतात. युट्यूबला सगळे आहेत ना ब्राह्मणीच मम्मी तू सगळं तेच ठेवायचं बाकी सगळं मग खाली ठेवायचं. दे की मग टिफिन इथं लावायला. काय पाहिजे हे बघ की. मी जातो तेवढं बस. झाले का? आता टिफिन अजून काढायला लागेल परत आणखीन हे काय लावताना का ते बसवताना काय ते पिन का काढायला लागल आता परत मग पदर बरोबर आहे का तिचा? चेक नाही केलंस का तू? बघ की तिकडून दिसतोय का? मोठा पडलाय सर मोठा इजा पदरलाय खाली खाली सोडलाय म्हणूनच तिचा ओढतो ना आता बस का ही साडीच मस्त आहे. बरोबर वाटते. अगं हिचं पण आहे की खाली का अजून हाय 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 नको आहे नको खाली. धर पिन मोठ्याचं पण आहे हा कमर पट्टा आहे आहे सगळं. पप्पांनी सगळे दागिने मिक्स केले ते मम्मी कधी काढलं होतं त्यांनी? मिनी कंटन पण द्यायचं का? हा मोठा गणपती हे खाली सोडू का बरं? ह्याचं ते बारकं नाही का मंगळसूत्र काळं बाई ते दे इथं नेमकं बसतं ते मण्यांचं ना नाही काळे म्हणे तेच दादी रे तर माझ्या मांडीवर येते तर मोती वाजत वाकडं तिकडं का हा कंटन किती छान आहे. हा हे असलं मोत्यांचा मेखला नाहीये महापुसला मोती पडलाय एकाचा पडलाच पडला नाही पडलं होय.
इथं कुठेतरी पडलाय मोती. आले का नाही का दादा? किती काम किती काय देऊ आता? आता सगळं ते काय काय असेल ते. हे पण दे दादा. हे मिनी गंठण घालायचं का काळा घालायचा? हे वरती लाव म्हणावं तिला. अजून एक आहे ना त्याचा. एक मोठं आहे त्यापेक्षा. ते कुठे? मोत्यांचे सगळे दागिने झाले. यावर्षी मोत्यांचेच आहे. हे काय आहे? भाजी बंद आहे. मेखला नाहीये ना मम्मी. बांगड्या पण मोत्यांच्या बांगड्या कुठे आहेत? ते माझ्या होत्या ते. त्याच आहे ना. ba 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 ba